बापानेच घेतला आपल्या लेकाचा जीव आणि आई पाहतच राहिली। बापानेच लेकाची अशी निर्गुण हत्या का केली यामागचं कारण ऐकून तुम्ही सुद्धा हादरून जाल। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पियुष विजय भंडलकर असे या 9 वर्षीय मुलाचं नाव आहे। संपूर्ण भंडलकर कुटुंब बारामती येथील होळ येथे राहत होते। समोर आलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी दुपारी 2:30च्या सुमारास पियुष हा घरामध्ये असताना वडील विजय भंडलकर यांनी त्याला अभ्यासाविषयी खडे बोल सुनावले। तू सारखा बाहेर खेळतोस, तुझ्या आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले। त्यानंतर गळा दाबून त्याचा निर्घृण खून केला। घटनेच्या वेळी आई शालन भंडलकर ही सुद्धा तिथेच हजर होती, परंतु तिने पतीला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही। उलट विजय भंडलकर यांच्या सांगण्यानुसार पियुष हा चक्कर येऊन पडल्याचे खोटे कारण देखील तिने सांगितले। त्यानंतर संतोष भंडलकर यांनी मुलाला नीरा येथील भट्टर डॉक्टरांकडे नेले। तेथे त्यांनी डॉक्टरांना मुलाचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याचे सांगितले। डॉक्टरांनी पियुष मयत झाल्याचे सांगून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले। मुलाच्या मृत्यूविषयी कोणालाही कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी सुद्धा त्यांनी केली होती। त्यानंतर ही घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर विजय भंडलकर याने आपण स्वतःच आपल्या मुलाचा खून केल्याचा आणि संपूर्ण पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा कबूल केला आहे। बापानेच आपल्या लेकाचा असा जीव घेतल्याने संपूर्ण गाव हादरून गेले आहे। फक्त अभ्यास करत नाही म्हणून मुलांना अशी शिक्षा देणे योग्य नाही, त्यांना समजावूनही सांगता येतं। रागाच्या भरात कोणीही असं काहीही करू नका, कारण एकदा गेलेला जीव पुन्हा परत येत नाही। त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर व लाईक करायला विसरू नका।